परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्यात्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे आद्यकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता यम यम वापी स्मरणं भावं त्यजत्यन्ते कलरं तं तमेवैति कांतेय सदा तद्भाव भावितः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी दुःखद अंतकरणाने जमलेले सर्व नातेवाईक आप्तेष्ट ग्रामस्थ सगळे सोयरे गेले 10 दिवसापूर्वी कैलासवासी ज्ञानेश्वर सूर्यभान खडके यांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे आणि आज 10वा दिवस हिंदू धर्माप्रमाणे दशक्रिया विधी या कर्मप्राप्य विधीसाठी आपण सर्व नातेवाईक आप्तेष्ट जमलेला आहोत। वैकुंठवासी ज्ञानेश्वर खडके यांच्या पश्चात गंगा भागीत्री सविता ज्ञानेश्वर खडके पत्नी, बाळासाहेब सूर्यभान खडके भाऊ, गंगा भागीत्री पुष्पा रामहरी पानकर बहीण, गंगा भागीत्री उषा दादासाहेब उर्हे बहीण, सौ गीतांजली भरत कराळे बहीण, चिरंजीव रामचंद्र ज्ञानेश्वर खडके मुलगा, सौभाग्यवती समृद्धी वैभव बढे मुलगी, चिरंजीव ऋषिकेश बाळासाहेब खडके पुतण्या आणि प्रकाश रेवणनाथ खडके भाऊ, वैभव संजय बढे जावई अशा या आपल्या कुटुंबातून या माऊलींना जावं लागलं। जाणं हे प्रत्येकाला क्रमप्राप्ती आहे, परंतु खूपच कमी वयामध्ये म्हणजे वयाच्या 91 वर्ष सुरू झालं आणि त्यांनी आपला इहलोकीचा प्रवास थांबवला। या मृत्यूलोकात आल्यानंतर प्रत्येकालाच जावं लागतं, म्हणूनच याचं नाव मृत्यूलोक आहे। परंतु शास्त्र पद्धतीने जर विचार केला तर मृत्यूलोक म्हणजे ज्या लोकात आल्यानंतर मरावं लागतं त्या लोकाचं नाव मृत्यूलोक नाही, तर मृत्यूलोक म्हणजे ज्या लोकात मृत्यूवर विजय मिळवता येतो त्या लोकाचं नाव मृत्यूलोक आहे। आणि एकमेव लोक आहे हा मृत्यूलोक इथं मृत्यूवर विजय मिळवता येतो। तर तुम्ही म्हणणार मृत्यूवर विजय मिळवायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे शयनम हे जे रहाट गाडगत चाललंय ना, कितीदा जन्मा यावे किती व्हावे खजित, याच्यातून जर सुटायचं असेल तर एकमेव ठिकाण आहे हे मृत्यूलोक। म्हणून स्वर्गातले अमर देवता सुद्धा या मृत्यूलोकाची अपेक्षा ठेवतात। स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा मा का, कारण इथं आल्यानंतरच आपल्याला ईश्वर प्राप्ती करता येते, इथं आल्यानंतर सद्गुरूची प्राप्ती करता येते आणि सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर आपल्याला मोक्षाप्रत जाता येतं। कारण आपण कर्म करत असतो आणि या कर्माप्रमाणे आपल्याला जन्म भेटत असतात। केले कर्म झाले तेचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती, हे एक कारण आहे। आणि जन्माला येण्याचं दुसरं कारण आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तेचे झाले अंगी हरिरूप। एक तर आपल्याला वासना जन्माला घालते, दुसरं आहे ते कर्म, आणि या दोन्ही गोष्टीतून जर सुटायचं असेल तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, आणि पद्मनाभ जोडला का वासना समूळ नष्ट होते। मग वासनेचे बीज जळून गेलं का मृत्यू
संपून जातो. मुळात मृत्यू कशाला आहे याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि दुसरे प्रामुख्य कारण आहे ते कर्म. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐशी किती. तर हे कर्म काय आहे? तर कर्म आपण जे काय फार श्वास घेतो हे सुद्धा कर्मच आहे. मग बोलणं, या सगळ्या गोष्टी कर्मामध्ये मोडल्या जातात. आपण जे जे काही दिवसभर कर्म करतो याचं हिशोब, प्रत्येक कर्माचा हिशोब लागत असतो. आणि ते पाप असू द्या पुण्य असू द्या, त्या पाप पुण्याचं फल भोगण्यासाठी जीवाला पुन्हा यावं लागतं. आणि मग जर याच्यातून जर मोकळं व्हायचं असेल, जर यायचंच नसेल, याच्यातून जर सुटायचं असेल, तर मग जे कर्म करतो आपण ते कृष्णार्पण करावं लागेल. आणि कृष्णार्पण कसं होईल, ते परमेश्वराला कसं प्राप्त होईल, तर त्याच्यासाठी आपल्याला आपली ओळख करून घ्यावी लागेल. आपण कोण आहोत? म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आहे मी कोण करावा हा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? आपण सगळ्यांना ओळखतो पण स्वतःला ओळखत नाही. आणि स्वतःला न ओळखल्यामुळेच आपण दुःखामध्ये लोटलेलो आहोत. मी आणि माझं, या दोन गोष्टी दुःखाला कारण आहेत. मी आणि माझे ऐशी आठवणी विसरले जायचे अंतकरण पार्था, तो संन्याशी जाणं निरंतर. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. संन्याशी म्हणजे नेमकं काय? त्याने लग्न केलं नाही, काही नाही, त्याला संन्यासी नाही म्हटलं माऊलींनी. संन्यासाची व्याख्या माऊलींनी इतकी सुंदर सांगितली का, मी आणि माझी ऐशी आठवणी विसरली जायचे अंतकरण पार्था, तो संन्याशी जाणं निरंतर. ज्याचं मी गेलं आणि माझं गेलं, अहमता आणि ममता, या दोन गोष्टींमुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. सर्वसामान्य माणसाला दुःख काय वाटतात? घरात काही वाईट घटना घडली, आपल्या आयुष्यात काही वाईट घटना घडली, आपल्या मनासारखं नाही झालं म्हणजे झालं दुःख. पण साधू संतांनी या दुःखाला दुःख मानलेलंच नाहीये. हे दुःखच नाहीये. स्थित प्रज्ञ स्थितीमध्ये ते ज्या वेळेस पोहोचतात, त्या गोष्टीचं त्यांना दुःख वाटत नाही. मग खरं दुःख काय सांगितलंय त्यांनी? तर पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा मरायचं. हा जो संसार आहे ना, हा संसारावर विजय मिळवायला सांगितला, याला संसार म्हटलेलं आहे. आपण मडके गाडग्याचा जो संसार केलाय, गाडी घोडे बंगले, याला संतांनी संसार म्हटलेलंच नाहीये. जन्म मृत्यूला संसार म्हटलंय. मग माऊलींचं तर लग्न नाही झालं तरी माऊली म्हणतात अवघाची संसार, आहे की नाही? मग अवघाची संसार कोणता? त्यांना कुठं संसार होताय का? नाही. हाच संसार सांगितलाय त्यांनी, अवघाची संसार. हा जो सगळ्यांच्या पाठीमाग लागलेला आहे. का लागला? आपण जन्माला आलो म्हणून मृत्यू आहे आपल्या माग. जन्मालाच नाही आलो तर मृत्यू नाही ना. मग जन्माला आलो म्हणून मृत्यू. मग जन्माला का आलो? तर त्याचं कारण तुम्हाला सांगितलं, कर्म आणि वासना. याला बाद करायचे आपल्याला. हे मजची स्तव झाले परी मी नाही केले, ऐशे जेने जाणे दिले तो सुटला गा. याच्यातून सुटायचं जर असेल तर हे मी नाही केलं, माझ्याकडनं झालं असं ज्याने जाणलं, नुसतं जाणलं नाही, त्याने मानलं आणि मानूनही भागत नाही, तर त्याला त्याचा अनुभव आला पाहिजे. असा ज्याने अनुभव घेतला तो मात्र याच्यातून सुटला. सोप्या भाषेत करून सांगतो तुम्हाला, ही शास्त्राची भाषा थोडीशी जड जाते ऐकायला. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर उदाहरण सांगतो. एका अतिरेक्याने काही माणसं मारली. आता त्याचं नाव पण सांगू आपण, कसाब, है की नाही? त्याला फाशी झाली. पुढं कसाबने बॉम्बस्फोट केले, गोळ्या मारल्या, ताज हॉटेलवर हल्ला झाला होता. त्याने माणसांचा खून केला म्हणून त्याला काय झाली? शिक्षा. त्याला काय शिक्षा झाली? फाशी. आता त्याला फाशी दिली. फाशी देणारा कोण? न्याय मागणारा वकील, न्याय देणारा जज आणि फाशी देणारा जल्लाद. जल्लादाने याला फाशी दिली. फाशी दिली म्हणजे नेमकं याचं काय केलं? याचा खूनच केला ना. मग कसाबने खून केला, कसाबला शिक्षा. आणि जल्लादाने कसाबचा खून केला, जल्लादाला पगार. असा कसा न्याय? काम तर दोघांचं एकच आहे. याने मारला माणूस आणि त्याने माणूस मारला, याला पगार आणि त्याला शिक्षा. दुसरा एक दृष्टांत सांगतो.
रात्रीचा एक माणूस रस्त्याने चालला आणि त्याला चोरांनी अडवलं. चोरांनी अडवल्यानंतर त्याच्याकडे पैसे वगैरे, हातात अंगठ्या, गळ्यात सोन्याच्या चैनी, जास्त करून सोन्याच्याच चैनी राहतात, तुळशीच्या चैनी नाही राहत लोकांच्या गळ्यात. ज्याला भीती ते नाही राहत, ज्याला भीती ते राहत. चाकू काढला आणि त्याच्या पोटात खुपसला. हे द्यायनच ना चैन काढून, खुपसला त्याच्या पोटात चाकू. तिकडून मागून एक पोलिसाची गाडी आली, त्यांनी उचललं आणि त्याला दिलं जेलमध्ये टाकून. झाली 7-8 वर्ष त्याला शिक्षा. काय केलं त्याने? चाकूने पोट फाडलं. आणि एखाद्या व्यक्तीच्या पोटात काही आजार असेल, त्याला आपण दवाखान्यात नेतो. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर म्हणतो पहिले काउंटरला 5 लाख रुपये भरा, आणि मग त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं जातं आणि त्याचं पोट फाडलं जातं. चोराने पोट फाडलं तर त्याला शिक्षा, डॉक्टरने पोट फाडलं त्याला पैसे. काम दोघांचं एकच आहे. त्याने खून केला त्याला शिक्षा, जल्लादाने त्याचा खून केला त्याला पगार. चोराने माणसाचं पोट फाडलं त्याला शिक्षा, आणि डॉक्टरने पोट फाडलं तर त्याला पैसा. मग देव कर्म पाहतो का भाव पाहतो? चोराचा भाव माणूस मारणे आहे आणि डॉक्टरचा भाव माणसाला जीवदान देणे आहे. देव भाव पाहतो आणि आपल्याकडे त्याचीच कमतरता आहे. भाव बळे आकळे, हिरवी नाकळे, कर तळे आवळे द्यायचा आहे. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. मनी नाही भाव, म्हणे देवा मला भाव. म्हणून सगळ्यात महत्वाचा आहे तो भाव. आणि भाव म्हणजे नेमकं काय? तर आपल्याकडं भाव, अंतकरणामध्ये ईश्वराप्रती भाव कमी आहे. पण माळकरी जरी झाल्यानंतर भाव लय खातो आपण. भाव खातो, भाव ठेवत नाही, म्हणून आपल्याला देव पावत. पखवाद वाजायला लागला, 4 बोल वाजवता यायला लागले का त्याला आवाज द्यावा लागतो. चला पखवाजी, भजनाचा टाइम झाला. 4 वेळेस त्याचं नाव घेतल्याशिवाय, तुमच्या गावातलं नाही दुसरीकडचं सांगतो, तुमच्या गावात चांगलं. 4 वेळेस त्याचं नाव घेतल्याशिवाय तो पखवाजा येत नाही, पेटी मास्तर येत नाही. आणि ही आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे. स्पीकरवर आरडून सांगावं लागतं, भजनी मंडळ चला, पखवादे चला, पेटी मास्तर चला, भजनाचा टाइम झाला. धर्माबद्दल मी बोलत नाही, पण खरोखर मानलं पाहिजे. इतर धर्मांना त्यांच्या प्रार्थना स्थळावर कधी तुम्ही ऐकलं का प्रार्थनेचा टाइम झाला, नमाजचा टाइम झाला, चला, मग मानलं पाहिजे का नाही त्यांना? कधी ऐकलं का तुम्ही? तुमच्या गावात पण असं नाही कधी मस्जिदवरून कधी आवाज आला का नमाजचा टाइम झाला? आणि आपलं महाराज येऊन बसले, चला कीर्तनाला. भाव फार महत्वाचा. म्हणून देव कर्म पाहत नाही, भाव पाहतो. आणि याच्यातून कसं